डॉक्युमेंट मिळतं ते कौटिल्याचं अर्थशास्त्र. आता कौटिल्याने राज्याची सप्तांग सांगितली, 7 अंग सांगितली. त्या 7 अंगांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अंग तुम्ही काय करू शकता, तुमच्या राज्याला स्थैर्यता येऊ शकते, म्हणजे स्टॅबिलिटी येऊ शकते. आणि जर स्टॅबिलिटी असेल तरच तुमचं राज्य फायनान्शियली डेव्हलप होऊ शकतं, सोशली डेव्हलप होऊ शकतं. वेगवेगळे ऍस्पेक्ट्स त्याच्यात आहेत. आता कौटिल्य हे जे तत्वज्ञान त्याच्या अर्थशास्त्रामध्ये साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या ते 4थ्या शतकामध्ये मांडतोय, तेच तत्व ही परकीय आक्रमण झाली तरी त्याच्यामध्ये खंड न पडता ते पूर्ण अव्याहतरित्या चालत आलेलं आपल्याला दिसतं. आता जो मुख्य विषय आहे, जेव्हा आपण महाराजांचा, आता तुम्ही मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहात, मॅनेजमेंटचे स्टुडंट्स आहात, साधारणपणे 22व्या ते 23व्या वर्षी जेव्हा 1674 साली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांची नियुक्ती अमात्य पदावरती केली गेली. म्हणजे या लहान वयामध्ये सुद्धा रामचंद्र पंत बावड्या महत्वाच्या पदावर काउन्सिलमध्ये. त्यांनी नंतर उत्तर आयुष्यामध्ये त्यांच्या आज्ञापत्र नावाचा एक महत्वाचा ग्रंथ लिहिला. मॅनेजमेंट पॉलिसी, त्यांची पॉलिसी काय होती हे सगळं रामचंद्र पंतांनी त्या ग्रंथामध्ये प्रॉपर मेन्शन केलंय.